कोकणातील नद्या, खाड्या आणि समुद्रात वेगवेगळ्या पद्धतीने मासेमारी केली जाते। अगदी हाताने फेकायच्या गोल जाळ्यापासून शेकडो मीटर्स लांबीच्या महाकाय जाळ्यांचा वापर मासेमारीसाठी केला जातो। मात्र या सर्व पद्धतींमध्ये एक अतिशय अनोखी आणि समुद्री पर्यावरणाला पूरक अशी मासेमारीची पारंपरिक पद्धत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही बघायला मिळते, ती म्हणजे रापण। देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही सागरी तालुक्यांमध्ये समुद्र किनाऱ्यांवर 15 ते 20 सभासदांपासून ते 70 ते 80 सभासद संख्या असलेले लहान मोठे रापण संघ आहेत। समुद्रावर असलेल्या वाऱ्याचा अंदाज घेऊन तिथी आणि भरती ओहोटीच्या वेळेनुसार रापण धरली जाते। अनुभवी मच्छीमार समुद्रावर होणारी समुद्री पक्ष्यांची हालचाल आणि पाण्यात असणाऱ्या माशांच्या जोरदार हालचालीमुळे बदललेला पाण्याच्या पृष्ठभागाचा रंग यावरून किती व कोणती मासळी किनाऱ्याजवळ आलेली आहे याचा अंदाज घेतात आणि कुठे रापण धरायची ते ठरवलं जातं। एका मोठ्या वल्हाच्या होडीमध्ये रापणीची लांबच लांब जाळी भरून तयार असते। होडी समुद्रात लोटल्यानंतर पाण्यातील असलेल्या माशांच्या थव्याभोवती अलगद किनाऱ्यापासून अर्धवर्तुळाकार जाळी पाण्यात सोडली जाते। जाळ्याला लावलेला फ्लोट आणि शिसाच्या वजनामुळे जाळी पाण्यात उभी तरंगते। जाळीला मोठाले दोर बांधलेले असतात आणि त्याची टोकं किनाऱ्यावर पक्की बांधलेली असतात। अशा तऱ्हेनं मासे जाळीच्या आत बंदिस्त झाल्यावर काही तासांनी जाळ्याचे दोर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं जाळ्याच्या दोन्ही टोकांकडनं एकाच वेळी किनाऱ्याकडे ओढायला सुरुवात केली जाते। जाळीत बंदिस्त झालेली मासळी जशी किनाऱ्याच्या उथळ भागाकडे ओढली जाते तशी सुटकेसाठी धडपडणाऱ्या आणि पृष्ठभागावर आलेल्या मासळीवर ताव मारण्यासाठी सीगल्स, टर्न्स, ब्राह्मी घार आणि इतर अनेक पक्ष्यांची अक्षरशः झुंबड उडते। रापणीमध्ये कधीकधीच खूप मोठ्या प्रमाणात मासळी हाती लागते। मात्र या पद्धतीत जवळजवळ सर्व मासळी ही खाण्यायोग्य, उपयुक्त आणि जवळपास एकाच प्रकारची किंवा जातीची असते। त्यामुळे इतर समुद्री जीवांचं कमीत कमी नुकसान होतं। या उलट ट्रॉलर्सने केल्या जाणाऱ्या मासेमारीच्या पद्धतीत पर्सिसन नेट्सचा वापर होतो। या जाळ्यातून माशांची छोटी पिल्लं सुद्धा सुटत नाहीत आणि त्यामुळे समुद्री पर्यावरणाचं आणि जीवांचं प्रचंड नुकसान होतं। या जाळ्यामध्ये समुद्री कासवांसारखे हजारो जीव अडकतात आणि गुदमरून मरतात। या उलट रापण पद्धतीमध्ये कुठेही यंत्राचा वापर नाही। ठराविक माशांना हेरून त्यांना जाळीत पकडलं जातं। मिळालेल्या मासळीच्या उत्पन्नातून ठराविक हिस्सा हा सोसायटी अथवा बोटीच्या मालकाला देऊन उर्वरित उत्पन्न सर्व सभासदांमध्ये वाटलं जातं। त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून एकत्रितपणे केली जाणारी रापण ही मासेमारीची पद्धत पर्यावरणपूरक, सामाजिक एकोपा जोपासणारी आणि सांघिक भावना वाढवणारी अशी एक पारंपरिक पद्धत आहे। ताकद लावा, हे ताकद वाले, हे जुंगून चाले।